एक मिनिट तुला किती वेळा सांगितलं ट्रॅक्टर ऐकायचा नाही तो मग काय कोण जायचं का काय याला येडाय काही कशाला असलं अरे बाबा मी काय म्हणते हे ना आज ना सगळं पूर्णच टाकू. अरे ही मकर दारात असं उभं राहिले काम कर मग काय तर कौपासून पडू नये नाही किती त्या व्यापाऱ्याला बी फोन लावला ह्याच्या इकणारा ती याय नाही ना काय ना मग रे हवा जायला लागली उभं राहून कुच जायला लागली. तुमच्या भावाला तुला प्यारा हा ट्रॅक्टर म्हणे बाबांनी दिलाय बाबांची शेवटची आठवणी म्हणून. थांब त्या ह्याला फोन लावतो मी व्यापाऱ्याला फोन लावतो. मग काय तर कशा वापर नाही काही नाही गंज लागलाय पर्याला मग काय तर मग काय थांबा आता फोनच लावतो मी लागलाय. लाव बरं फोन लवकर साक्ष मोक्ष लावून टाकू आपण. मग काय तरी त्याची यायला मकरच राडायला काय थांब आईला व्यापाऱ्याचा नंबर बी काय नावाने फिट केला तगडे तुमच्या बी लक्षात नाही वय काय यार हा घावला थांब लाव लवकर. अरे काय नसतं डोकं खाती जरा दम काढकी जरा लावतोय की फोन मध्ये कुसं का आता मी मला करायची शॉपिंग मस्त पैकी ड्रेस घ्यायचे. हॅलो ओ कुठे इथं काय राव तुम्हाला किती फोन करायचा ट्रॅक्टर काय साठी राव आता किती 10 फोन लावलेत राव तुम्हाला 8 दिवस झालं आमचा ट्रॅक्टर विकायचा आहे ते एक वेळेस बायकोनी मलाही काय काढलं पण तुम्ही काय येईना राव ट्रॅक्टर घ्यायला ती बायको मला इकीन बरं का ती नाही जाऊ द्या तुम्ही या लवकर या हा लगेच या काय व्यवहार असेल ना तो कॅश टू कॅश झाला पाहिजे. असे नोटा दे मला नोटा केलं तुला काहीतरी तुला घेऊ काहीतरी अरे आला बाई तुम्ही अहो नाद करायचं नाही एका सेल्फ मध्ये चालू होतो ट्रॅक्टर मग काय झालंय माहिती का आता काही बंपर मग तर बरं एका सेल्फ मध्ये चालू होतो ट्रॅक्टर नाव आपला आता ती कसं झालंय माहितीये का खरं सांगायचं म्हणजे आमचं नाही बघाय कोणी आणि तुम्ही मी काय म्हणते किती देणार बरं या ट्रॅक्टरची मग सगळं ओके मध्ये हो राव तुम्ही बी ओके करा कलर करा काय करायचंय आम्ही ऐकल्यानंतर ती तुमची जबाबदारी आमची नाही काय तर पण सगळं ओके काम करू माझा नाव येतोय 5-6 लाखापर्यंत बरोबर येतोय ना 5 लाख लाख रुपये देऊन टाका. काय राजेष्टा करता लाख रुपये आम्ही 9-10 लाखाला घेतलाय आणि तुम्ही म्हणता लाख रुपये देऊन टाका आम्हाला पण परवडलं पाहिजे ना. ट्रॅक्टर काय पण खराब आहे. अहो लक्ष्मी ती लक्ष्मी 5 लाख रुपये द्या असं हसत देऊ तुम्हाला नाही जमणार. आणि सगळ्यांचं घरच्यांचा विचार आहे का कोणाचा काय कोण आहे असं ते म्हणजे त्यांचा काय आमचा ट्रॅक्टर आहे आम्ही कुठे काय करू पण काय तर आणि आमच्या शब्दाच्या बाहेर नाही कुणी तुम्हाला फक्त साइन करून दिली बस ना इशे काय तेवढा राहिला मग बरं चला कधी पैसे द्यायचे किती म्हणले तुम्ही 5 लाख रुपयाच्या फक्त काय रे काय चाललंय थांब तू जरा थांब व्यवहार चाललाय कसला व्यवहार ट्रॅक्टरचा कशाला ठेवायचं ही मोकार त्याची आईला वाले खपाय लागले नाही काय मला काय कळलं एक मिनिट तुला किती वेळा सांगितलं ट्रॅक्टर ऐकायचा नाही तो मग काय कोण जायचं का काय याला येडाय काही कशाला असलं अरे बाबा पप्पांची आठवण आहे आपल्या शेवट अरे पप्पा गेला त्याला सगळं गंजून रंग गेला त्याचा. वहिनी तू बोलू नको कशामध्ये कशाला इमड कशाला विकायचं हो ऐका ते एसआर तिकडेच ठेवा ते आमच्या पप्पाची आठवण आहे ते आम्ही विकणार नाही काही नाही. घरी काय कमी वाईट ट्रॅक्टर विकायला त्याच्यावर तुम्ही कोण हो? तुम्ही कोण म्हणजे 2400 रुपये माझा काय हक्क आहे का नाही सर काय देऊ हक्क आहे का नाही म्हणजे ऐका आम्हाला काय ट्रॅक्टर विकायचं नाही तुम्ही जायचं. अरे दादा तू काय डोक्यावर पडला काही मदत कोजून चालली बाबाची आठवण तुला जपायची कशाला दुसरा ट्रॅक्टर घेऊ पण ह्यो विकायचा नाही तुला सांगतो ना मी. का विकायचा नाही विकायचा. हे बघ तू मध्ये बोलू नकोस आमच्या भावांच्यात. मी बोलणार माझा हक्क आहे तेवढा बोलायचा. माझ्या बायकोला डाबरू नको तुझ्या बायकोला समजून सांगा नाही तर दोघं घराच्या बाहेर निघा आत्ताच्या आत्ता. आमचा हक्क नाही का तिथे भाऊजी तुम्हाला लिखायची का नाही मग काय नाही करायचं विकायचं. हो थांबा तुम्ही थांबा जाऊ नका थांबा जा जा जा, जा हो, ऐका ना थांबा राव कशाला जाताय आम्हाला विकायचंय ना तुम्ही जा जावा तुम्ही भाऊजी आम्हाला नाही विकायचं. थांबा की काय तुम्हाला काय आमचं चांगलं झालं बघत नाही का काय आमचं म्हणजे काय ते काय तुमच्या एकट्याचा ट्रॅक्टर आहे का? ठीक आहे असं तुमचा पण
गंज लागलाय त्याला पार आणि लागू दे. वापरण्यात नाहीये. लागू दे गंजू दे कुजू दे पण तो विकायचा नाही ट्रॅक्टर. वहिनी याला काय कळतं का नाही? नाही विकायचं ते बरोबर बोलतात ते ना. काय चुकीचं बोलतात ते. अगं तू काय एवढी गरज मॉडेल पडली का विकायची? मॉडेल तुझ्या घरासमोर हे असलं खडबाट तुझे मित्र मैत्रिणी काय बोलतील? काय का बोलणार पण कशाला त्यांची पप्पांची शेवटची आठवण आहे ना मग काय कशाला पप्पाच्या आठवणी लाव काढी तिकडं. अरे दादा तुला तर निवड डोकंच नाही. किती 5 लाख रुपये देत होता माहितीये का तो माणूस? माझं डोकं काढतो का तू? हा मोठा भाऊ गेला गेला तू. तुमचा. आपण घेतला हा 6 लाखाला हा ते 5 लाख देत होता. ठीक आहे ना मग तसं गंजलंय. अरे तुझ्या बायकोची पिपाणी जरा बंद कर तिचं थोबाड. ए अरे बोलून दे की तिला. मग ते आता नाही बोलणार मग कधी बोलणार? पिपाणी काय ढोल ताशा लावीन मी. पिप्पानी हे बघा बंद हे कर. तुला शेवटचं सांगतोय काय? ट्रॅक्टर जर विकला ना तर मी विकणार. चल काय विकणार ए अरे ट्रॅक्टर विकणार तू पहिले भाऊजी सोडा की यांना. सटवेल तुला पण ए. बाजूला तिकडे सटकेल चल. म्हणजे ए, माझ्या मग हातून तू करता काय? माझ्या बायकोला तू डापारतो काय? मला डापारला ती डापारला हा ट्रॅक्टर मध्ये घालून हानी. डोक्यावर बसते का आमच्या काना मागून आलेली? हे काय गं भवानी? किती बोलतेय? तुझ्या नवऱ्याला सांग की समजून. माझा नवरा बरोबरच बोलतोय. बरोबर बोलतोय. तू नवऱ्याची आणि बाजू घे ना, शहरातून तू किती नवऱ्याची बाजू बाजू घ्यायची? घेत नाही बोलतोय. का? काय चुकीचं बरोबर बोलतोय? बोलतोय. तुला ना तुझ्या नवऱ्यात सगळं गोडच लागणार. माझा नवरा बरोबरच बोलतो चुकीचं काय बोलतच नाही. हा पहिली तेच की गोष्ट सगळं गोडच लागतंय. नाही नाही म्हणजे आम्ही खोटं चुकीचं बोलतो आणि तुम्ही हो, दोघंच तुम्ही चुकीचं काय बरोबर गरजच बोलताय. पडली नाही. अरे ऐका रे, ऐका. मी काय विकायचा नाही कोणाच्या ट्रॅक्टर म्हणल्यावर नाही विकायचा. मी का कोणाच्या वाईटाचा विचार नाही करते, चांगलाच विचार करते. पण गरजच जर- नाही पडली आपल्या आता तू ट्रॅक्टरला गप्प काय. बसली एक ना, मिनिट, हा, मशीन काय- तुझी बंद बघ. काय तुझं ठेव काय की म्हणणं? जरा. मला बोल. बोलून दे ना. हा बोल बोल हा बोल बोल. मी 5 लाख येणार होते मग त्यातले तुम्ही अर्धे घेतले असते आम्ही अर्धे घेतले असते. हा, मग त्यात काय दोघांनाही तेवढं? फायदा होता त्याचा. आणि तसं पण बाबी गेला आणि मरून, आता तसंही- काय त्याचा उपयोग आहे? तसंही तुम्हाला जमीन घ्यायची भाड्या, होती. बाप गेला मरून म्हणतो तू हे शब्द वापरतो तू. बरं अरे. बाबा गेले टपकून सॉरी बरं बाबा गेले म्हणून मग काय त्याचा उपयोग तर नाही का? मॅम तेच म्हणत होते की काय घेऊ ना उपयोग आहे? अर्धा तर तेवढं. अरे तू काय मला मिळत लागा नाही तुझा तू भाऊजी एवढं सांगते तुम्हाला द्या की समजून तुम्ही बी. हं? नाही तर एवढं नसेल ना तुम्हाला हे करायचं द्या 5 दादा लाख रुपये उगा आम्हाला मोठा मग. भाऊ आहे म्हणून मी शांत आहे. अजून बी सांगतोय हा तुला. तू ऐकत जा जरा माझं. हा तुम्हाला पाहिजे ट्रॅक्टर ठीक आहे घ्या तुम्ही पण आम्हाला पैसे द्या मग हा, द्या 5 पैसे लाख दे रुपये. पैसे चल आम्हाला. मग आम्ही त्याचा विषय बी घेणार नाही. 5 लाख रुपये पाहिजे. हा मग 5 लाख रुपये पाहिजे. ठीक आहे संध्याकाळी ना तुमच्या हातात 5 लाख रुपये ठेवतो मग या ट्रॅक्टरवर तुमचा काहीच हक्क राहणार नाही. हा ठीक आहे ना गचपाने नाही राहिला तरी चालेल. मग काय बघायचं ते? पण नाही नंतर त्या ट्रॅक्टर कड. बघणार काय गोगल घालून हिंडन मी. अरे थोडी तरी लाज वाटली पाहिजे ना तुला. अरे दादा तुला सांगतो कसं आहे माहिती का हे ट्रॅक्टरचं तसं पण काही काम नाही. अरे ही नांगराय गेलं की त्याची आईला वाले ही 2 मिनिटात बंद पडतंय. मरणाचं डिझेल खातंय आता मग नवीन काय देऊ नवीन तर? हे बघ, 5 ऐक. लाखाचा ट्रॅक्टर देऊ. फुसकं झालंय मला आणि तुमचं काय चाललंय हो भाऊजी आम्ही जे काय म्हणतो ना ते कबूल करा. मला मला एक गोष्ट सांग काय तुझ्या बापाची पण काही ना काही आठवण असेल ना. काय आठवण आहे तुझ्या बापाची? घर ना तुमचा बंगला हा आणि तो बंगला जर विकायला काढला तर ओ तुम्ही असं बोलायचं पण नाही. मला हे बोलायला पण आवडणार नाही. अरे बघ बा. दादा मला सांग माणूस बंगल्यात राहतं ट्रॅक्टर मध्ये राहतं का? अरे काय बोलतो तो तुला तरी पडत आपलं राहतं घर तू इच्छिन का? नाही निघणार मी पण नाही इच्छित. अरे पण आपल्या वडिलांनी कष्ट करून पहिला ट्रॅक्टर घेतलेला आहे हा. अरे जाऊ दे त्याची तरी जाण ठेव. ती त्याला बघ इकडून बिळ पडली मग ठीक आहे ना घेतलं तर घेतलं. मग तुम्हाला तेच म्हणते तुम्ही आम्हाला कॅश द्या विषय इथंच मिटून 5 टाका. लाख रुपये मग हा निश्चित ट्रॅक्टर तुमचा आमचा काही हक्क राहणार त्याला नाही. हार घाल मस्त असं एक मोठा हार आणून मस्त घाल. एक काम कर मी काय म्हणते हार घालू एकदा देऊळच बांधा ना मग हा तरी त्याची जमतंय. पूजा करा. झालं समाधान. आज रात्री आम्हाला ना कॅश टू कॅश पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे नाही तर ऑनलाईन करा. ठीक आहे आणि तुझ्या भावाला पण बोलून घेतो. त्याने पण बंगला विकायला काढलाय. विचार त्यालाच फोन करून. मलाच परवा गावातून फोन आलाय तुमच्या. काय भावानी बंगला विकायला काढलाय बंगला विकायला त्याने. विचारा त्याला फोन करून. नाही नाही असं नाही करू शकत दादा माझा. मला विचारल्याशिवाय तो कोणता निर्णय पण घेत नाही. काय करताय तुम्ही? अरे विलास हॅलो विलास तू तो बंगला विकायला काढलाय ना? हॅलो आवाज येतोय? हॅलो हॅलो दादा हॅलो हॅलो अरे हे आदित्य भाऊजी काय बोलते? तू बंगला विकायला काढलाय का? मग तुला एकदम मला विचारावं पण नाही वाटलं? काय संबंध? काय संबंध म्हणजे अरे आपल्या बाबाची शेवटची आठवण आहे ती. अरे तुझं लग्न झालं इकडे नको डोकं घालू. लग्न झालं म्हणजे जसं तुझा हक्क आहे ना त्याच्या घरावर तसा माझा पण हक्क आहे. अजिबात नाही. अजिबात नाही म्हणजे मग ऐकणार 5 लाख रुपये घेणार आहे. 5 लाख रुपये ऐक ना तू असं नको करू. बाबांची
समजलं का? तुझा बाप तो बाप आणि आमचा कोण? शेवटचं सांगतोय, माझ्या बापाची आठवण आहे ना आहे तशी राहू द्या. आणि जर असेल इच्छा तुमची तर टाका विकून तो ट्रॅक्टर. नाही दादा चुकलं नाही. आमचं. खरंच. नाही विकणार आम्ही. खरंच भाऊजी चुकलं माझं. खरं तर या सगळ्याला कारणीभूत तर मीच आहे. माझ्याच डोक्यात चाललं होतं. का तर मला ना माझा व्यवसाय करायचा होता, शॉपिंग करायची होती, मला माझा मॉल हे करायचं होतं म्हणून. खरंच चुकलं. मला 5 लाख रुपये कमी पडत होते म्हणून मी हा निर्णय घेतला. माफ करा मला. मला आज कळतंय जेव्हा माझ्या भावाने आमचं घर विकायला काढल्यावरती की बापाची आठवण काय असते. खरंच माफ करा. मी खरंच खूप मोठी चुकी केली. माफीच्या लायकीच नाहीये मी. खरंच वहिनी, खरंच नाही दादा नाही विकायची. माफ करा तुला मला. तुझी चूक समजली आहे ना? ठीक आहे. चला त्या बायकोचा बैल. नको रोटूस.